की तरुण महानुभाव संतांनी आता तरुण वासनिकांनी आता संशोधनाची धुरा आपल्या हातात घेतली पाहिजे. आणि त्याचं एक सुंदर उदाहरण आज माझ्या समोर जे उभं राहिलं ते म्हणजे नितीन दादा बांदकर यांच्या रूपात. कारण मी तसा शिक्षक म्हणून फार कडक मास्तर आहे. मी चटकन कोणाला फार लवकर दाद देईल असं सहसा घडत नाही. पण दादांचं ते वक्तव्य ऐकून मात्र मला एवढा आनंद होत होता की मला भविष्यातला एक मोठा शिक्षक, भविष्यातला एक मोठा रिसर्चर, भविष्यातला एक मोठा वक्ता आणि महानुभाव साहित्याची धुरा, संशोधनाची धुरा आपल्या खांद्यावर घेऊ शकेल इतके मजबूत त्यांचे खांदे आहे याचं मला फार फार समाधान वाटलं. आणि मी त्यांना म्हणालो सुद्धा